बायबलमध्ये एका व्यक्तीविषयी सांगण्यात आलेलं आहे, ज्यांचं नाव आहे जखरिया. आणि जखरिया यानं ज्या वेळेला त्यांच्याकडे भविष्यवाणी आली त्यावेळेला चुकीच्या पद्धतीनं तोंड उघडलं किंवा शब्द बोलले आणि त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये शिक्षा प्राप्त झाली. बऱ्याच लोकांना कुठं काय बोलावं याची जाणीव नसल्यामुळं किंवा ते ज्ञान न वापरल्यामुळं बरेचसे प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात. आम्हाला या गोष्टीची जाण असणं गरजेचं आहे की कुठं काय बोला, आम्ही कुणासमोर काय बोलतोय, कुठल्या विषयावरती कुठं चर्चा करतोय किंवा काय आम्ही संभाषण करतोय, या गोष्टीची जाणीव आम्हाला असणं गरजेचं आहे. कारण आमच्या शब्दावरून आमच्या जीवनामध्ये आम्हाला शिक्षा होईल किंवा आशीर्वाद मिळेल हे ठरणार आहे. आणि म्हणून आम्हाला आशीर्वादच मिळावं या प्रकारचे शब्द आमचे असणं गरजेचं आहे. आदरयुक्त आमचे शब्द असणं गरजेचं आहे. आमचे शब्द हे आमच्या जीवनासाठी शिक्षित